संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी रान उठवलंय। अशातच आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची सुरेश धस यांच्या विरुद्ध निवडणूक लढविलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे महबूब इब्राहिम शेख यांनी निवडणूक याचिका दाखल केली आहे। या याचिकेत सुरेश धस यांच्यावर धार्मिक कारणावरून मतं मागितल्याचा आरोप करण्यात आलाय। औरंगाबाद खंडपीठात सुरेश धस यांच्या निवडीला आव्हान देत आलं आहे। त्यामुळे आता सुरेश धस यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। सुरेश धस यांनी मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल केले, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करून घेतले असे आरोप करण्यात आले आहेत। जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मागणी करून देखील फॉर्म 17C ची प्रत त्यांना दिली नाही। निवडणूक प्रक्रियेची केलेली व्हिडिओग्राफी तसेच सीसीटीव्ही फुटेज यांची मागणी करून देखील त्यांना ते पुरविले गेले नाही असं देखील याचिकेत म्हटलं गेलं आहे। यावरून निवडणूक अधिकारी विजयी उमेदवाराला झुकतं माप देत होते असं दिसतं असा आरोप करण्यात आलाय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आमदार सुरेश धस आणि निवडणूक आयोग यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय। त्यामुळे आता सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय। औरंगाबाद खंडपीठातील पुढील सुनावणी 5 मार्च रोजी होणार आहे। मंत्री धनंजय मुंडे आणि धस यांच्या भेटीनंतर सुरेश धसांवर टीका झाली, मात्र आता सुरेश धस पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाले आहेत। आमदार सुरेश धस देशमुख कुटुंब आणि मस्साजोग ग्रामस्थांची भेट घेणार आहेत। यासह परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांची परळीत भेट होईल।